काय सत्या भावा, आता वाघमाऱ्यांना पटवूनच बाहेर घेऊन येतोस का काय? अरे बाहेर आलोय, तू कुठं आहेस? अरे मी पण इथंच आहे की बाहेर. ती श्रीशा मोटर्स नाही का, त्याच्या समोरच्या कॅफे मध्येच आहे की. योग्य वेळेला कशी काय माती खातोस रे तू? नेमकं उलट्या बाजूला गेलायस. बुनेटच्या समोर ये. मी रस्त्यावर येतो, लगेच ये. बरोबर आलो. चल. हे म्हणजे काय? वा फोन गायब होत्या काय कुणान ठाव. वाफ आहे ना अशी लवकर वर जाते आणि ढग होती. आता वाफेसोबत ढग आहे. म्हणजे सत्यासोबत. वय वय वय, मला बी आता असंच वाटायला लागलंय बघा. थांबा, ही समज त्या गैबानीच्या कानावर घालूया. गैबानी. आता या फुकटीनं कशाला फोन केलाय? हॅलो सुरवीन बाय, तुमच्या लेकानी आणि माझ्या भाचीनी बरोबर चुना लावलाय बघा आपल्याला. आता म्हणजे नेमकं काय झालंय? एवढ्या रातच्याला आमची मंजी घराबाहेर पडली, म्हणजे ती हमखास सत्य बरोबर असणार आहे असा आम्हाला संशय आहे. सुरवीन बाय, आता तुम्हालाच काय तर करावं लागल, नाहीतर ही दोघं जण आपल्या हातावर तुरी देऊन जर पळून गेलीत का नाही तर समध्या केलेल्या पाणी फिरल बघा. मी मगापासून त्यांच्या मागाव आहे, पण घावनच झाली ती. ये फुकटे, अगं त्यो घरीच आहे का वाजदारला आलाय त्यो? काय? थांब, तरी पण एकदा बघते मी. हा, पण जर तुझं बोलणं खरं निघालं का नाही का त्या दोघांना बी सोडत नसते बघ मी. ए फुकटे, अगं सत्य तर शांत झोपलंय की. मग जरा उठवर बघा. का बसे, तुझ्या असल्या बावटपणा बाई त्याची झोप कशाला खराब करू बी. तू आधी तुझ्या भाचीला नीट सांभाळ, नीट अंदाज बांध. चल ठेव पण खाली. मग काय म्हणली गैबानी? डिलिशियस. हवं ती गैबानी तर म्हणते आज सत्या घरात झोपलाय. मग ही मंजी एवढ्या रातच्याला कुणाला भेटाय गेली असेल? रत्ने, सत्या घरी झोपलाय, लोक घरी झोपलेत, आपण बी घरी जाऊन झोपू. चला. चला तुम्हाला सोडतो घरी. बलवा, तो इथं ही गाडी. हा, कशी वाटली गाडी? एकदम भारी. ते पिक्चर मध्ये असतात ना किडनॅप करायला, लाल भडक. पण तू का किडनॅप करशील मला? ढांटण्याने टिली दिली. वय चला 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 वाघमारे. नाही उचलते अगं ती फोन. तरी मी म्हणत होते जाऊ नको म्हणून, पण माझं कोण ऐकते तवा. लगेच इथे सांगून गेली ना तर फोन उचलणं झाली. कळायला नको तिला इतका उशीर झालाय. ती आधीच तिच्या जीवाला. आई काय म्हणालीस तू आता? तिच्या जीवाला काय? आई तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस ना? मला खरं खरं सांगायचं, तुला कोण काय बोललंय का? तू तर गप्पच बस आमरे, तुझीच फूस आहे तिला.
अगं सतत तिच्या मनामध्ये काय बाई भरवत असतेस. या ती पोरगी तिकडं बाहेर चांगलं गुण उधाळते आणि हे तो मायाली की चांगले गप्पा हाणत बसल्या त्या. हा वंसाव काय बोलताय तुम्ही. काय बोलताय म्हणजे तुझी लेक आज बाहेर कुणाला तर भेटाय गेली आहे एवढं नक्की. वंस उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. माझी लेक अशी नाहीये. तुम्ही काय बी बोलत तरी माझा विश्वास नाही त्याच्यावर. काय आरोप करू नका. अगं आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आमच्या समोरला कशी चुकून गेली आम्हाला ती. ऐक नाही बा. हा कधी रिक्षात. हा ए आत्ते हॅलो फोन स्पीकरवर टाक. काय एकदा सांगितलं कळत नाही का? स्पीकरवर टाक. तुझी मुलगी मंजू वाघमारे आमच्या ताब्यात आहे. ए, कोण आहे रे तू? ए तू गप. खंडणीसाठी थोडं उशिरीनं फोन करतो. तोपर्यंत वाट पा. पोलिसांना जर कळलं तर मुलगी गायब होईल. समजून जावा. आओ तुम्ही. हॅलो हॅलो तुम्ही. हॅलो हॅलो ऐका की. हॅलो आओ हमरे अगं आई मंजू देवा आता काय करू मी. अगं शाळेत आले कुठे शोधू तुला. आई अगं ऐक ना आपल्याला खरं काय ते असून काहीच कळलेलं नाहीये. कसा एवढा त्रास. अगं काय खरं करायचं राहिले सांग की. मामी शांत शांत व्हा तुम्ही. माझ्या लेकीने कुणाचं काय वाईट केलंय तेव्हा देव तिची अशी परीक्षा घेतोय. मंजू मंजू अगं कुठे आहेस तू. पण असं कोणी का केलं असेल. आपण काय पैसेवाले श्रीमंत बी नाही का आपलं नाव बी मोठं नाही. मग एका पोलीस कॉन्स्टेबलला असं किडनॅप करून काय मिळणार आहे कुणाला. काय मिळणार आहे. हा बरोबर. डीजा एकदम बरोबर बोलतोय. ही दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं काम नाही. ही त्या सत्याचंच काम आहे. तोच गुंड आहे. मम्मी अगं काय बोलतेस तू. हे आत्ते उगाच सुतावरनं स्वर्ग गाठायची गरज नाही. सत्या दाजींचं खरं प्रेम आहे दीदीवर. ते असलं काय पण अजिबात करणार नाही. मी एक काम करतो त्यांना फोन करतो आणि त्यांना धमकी देतो विचारतो कोण आहेत तुम्ही. पप्पा नाही नको धमकी नको. आई मला काय वाटतंय कोणीतरी अफवा पसरवली असेल. दीदी आपली व्यवस्थित असं लाग. टीचर आपल्याला सत्यदाजींना भेटायला पाहिजे. वय वय अमरे चल आपण सत्यदादाकडे जाऊन येऊ. हो सर. नको थांबा. त्यांना सांगायची काय बी गरज नाही. परत रागाच्या भरात काहीतरी भलतं सलतं करतील तर माझ्या लेकीला त्याचा त्रास होईल. अगे रत्नी प्रसंग काय तुझं चाललंय काय कुठे जायचंय. ऐक की मला तर वाटतंय हे म्हणजे खरोखरची किडनॅप झाली नसेल. सत्याने आणि मंजीने मिळून काय तर नवीन नाटक रचलं असेल. हा हे असू शकतं. ती पोरगी दरवेळेला गंडवते आपल्याला. आता पण गंडवलं असणार आहे. होय ही म्हणजे का नाही हायच तेवढ्या आतल्या गाठीची. मला ते वाटतं बरं का तुम्हीच केलं नाही सगळं. जर का माझ्या लेकीच्या जीवाचं काय बरं वाईट झालं ना तर तुम्हाला सोडणार नाही वंस. ए सुनंदे उगत तोंडाला येईल ती काय बी बडबडू नगस. मी कशाला असलं काय करू.
मला काय मिळणार आहे ग? हा, तिला किडनॅप करून माझा काय फायदा आहे? हा, आणि पैसे पाहिजे असतील तर तिच्याकडनं मागून घेते. किडनॅप करायची काय गरज आहे? हा मग आणि हा बघ, मला जर काय करायचं असेल का नाही, मी समजांच्या समोर करते. हे असलं आतल्या अंगाने काय नसतंय माझं. आणि कुठल्या गुंडांबरोबर माझी ओळख बी नाही. तुमचा नसल, पण मम्मी साहेबांचं तर आहे ना. आणि तुम्ही दिलेली धमकी विसरले नाही मी वंस. माझ्या लेकीच्या जीवाचा प्रश्न आहे. तर मी चालले पोलिसात. आता तेच छडा लावतील या प्रकरणाचा. आमरे चल गावात पाठदिशीने पोलीस चौकीत जायचंय आपल्याला. विषयवाली बाई, आपण या टायमाला काय बी केलं नाही, पण ही बाई जर का पोलिसात गेली ना तर आपलं काय खरं नाही. सत्या, 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 कुठं होतास तू एवढ्या वेळ? इथं काय करतोस? अगं तू कुठं होतेस? मी तर मगाचपासून माझ्या खोलीत झोपलो होतो. आत्ता जरा मोकळ्या वर आलो. ते नाही, झोपायच्या आधी कुठं होतास? त्या नेबरेटला भेटायला तर गेला होतास ना? मम्मीला कसं काय कळतं सगळं लगेच? ये सत्या, त्या नेबरेट पुरीच्या जाळ्यातून अजून बाहेर आलाच नाहीस का तू? अरे आता तर घटस्फोट झालाय की तुझा, मग असं कशाला वागतोस? मम्मी पास झाला आता. उगाच तू तुझ्या अंदाज बांधू नको. हे बघ, प्रचाराचं काम किती सुरू आहे तुला माहिती आहे ना, आणि आराम मिळत नाही ना. मग आज जरा वेळ मिळाला तर झोप काढली मी. आणि मम्मी हे बघ, तुला फुल अँड फायनल सांगतोय, वाघमारेंचा विषय परत या घरात काढायचा नाही. वाघमारे नावाची कुठलीच व्यक्ती माझ्या आयुष्यात नव्हती आणि इथलं पुढे बी नसेल. तू उगाच सारखं आठवण करून मला त्रास देऊ नकोस आणि माझं डोकं फिरवू नकोस. सरक आता, मी पाणी पितो आणि झोपतो. नाही नाही सांगून जातो तुला, नाहीतर म्हणशील भेटायला गेलाय त्यांना. सत्य असं का वागतोय? त्याला एवढं समजवलं तरी मंजूशी संबंध तोडण्याची भाषा का करतोय? खोटं तर बोलत नाही ना? आमरे, मंजूचा फोटो आहे का तुझ्याकडं? आणि आणखीन काय लागेल तिकडं? आई आई, माझ्याकडे फोटो डॉक्युमेंट सगळे फोन मध्ये. तू शांत राहा आणि इथनं चल लवकर. कशी शांत हो ग आमरे? जर माझ्या मंजूला स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तर माझ्या जीवात जीव नाही यायचं बघ. बरं, तिकडं पोलीस स्टेशनात काही विचारतील त्याची उत्तर देशील ना? मी सगळं बोलताय, आपण आधी निघू, चल लवकर. थांबा. अगं कुठं पोलीस स्टेशनात चालली आज? अगं तू जर तिकडे गेलीस ना तर आपल्यालाच मागात पडल. वंस माझ्या लेकीला गुंडांनी पळवून नेलंय, याच्यापेक्षा जास्त काय मागात पडणार आहे मला? आत्ते सर, तू बाजूला. वंस सोडा, जाऊ द्या मला. नाही, अजिबात नाही. मी बी बाजूला होणार नाही आणि तुम्हाला बी जाऊन देणार नाही. वंस आम्हाला जाऊ दे. नाही पण सुनंदे, तू अजिबात कुठे जायचं नाही. आत्ते गप बाजूला ओबर काय नको, तिथं उशीर करू नको, सरक लवकर. सुनंदे, पोलीस स्टेशनात जाऊ नको. वंस सोडा, जाऊ दे आम्हाला. सुनंदे, तू जर तिथं गेलीस, जर त्या गुंडासनी समजलं आणि त्यांनी मंजीला काय केलं तर काय करायचं?
आठवतंय का तुला त्या गुंडांनी आपल्याला काय धमकी दिली? काही विसरलीस? म्हणजे माझी बी भाची आहे. जर त्या गुंडांनी तिला काय केलं ना तर बघत. वंश माझ्या लेकीचं जीवन बनण्याचा प्रश्न आहे. सोडा तुम्ही, मला जाऊ दे. सुनत दे. वंश आई, वंश वंश दार उघड्या. आत्ते दार उघडा ग. दीजा अरे दार उघड. वंश ऐक ना, जाऊ दे आम्हाला. आत्ते अगं दार उघड. तुला परिस्थिती कळते का? दार उघड आत्ते. काय झालं? थांबा, त्या दोघींनी मी कोंडून ठेवलंय. त्या बाहेर नाही आल्या पाहिजेत सांगून ठेवत्या. दीजा, तुला जर ह्या दोघींचा पुळका आला आणि तू जर ह्यातनी बाहेर काढलेस का नाही तर तू आहेस आणि मी आहे एवढं ध्यानात ठेव. अगं पण मम्मी हो, ह्याला न्यात. पप्पा अरे तुला मी कोंडून ठेवल ती. चल आपला. चला, एकदाच कन्फर्म झालं का ती नेबळ सत्याच्या मनातनं कायमची निघून गेली. माया ताई सुर्वे, लाग आता नवीन पुरी शोधायच्या कामाला. रत्ने, तुझ्या बैलावर भरोसा नाही मला. हा, लक्ष ठेव त्याच्याकडं. तुम्ही लक्ष द्या. तू काय करतेय? कुणाला फोन लावतेय? आता ह्याशी पुढे मी कशाला फोन केला असेल? काय काय फुकटे, पुन्हा कशाला फोन केला असेल? हॅलो सुरवीनबाई, बातमी कळलीच असन. कसली ग? कसली ग? वाघमारे मॅडम किडनॅप झाल्या त्या. काय झाली तर झाली, आता आमचा काय संबंध तिच्याशी? नाही, तूच तर किडनॅप केलं नाहीस ना तिला, म्हणून फोन केलाय मी तुला. ये फुकटे, मी कशाला किडनॅप करू का तिला? आणि तिला किडनॅप करून मला काय मिळणार आहे? ए काही पाने, खरंच जर असं असेल ना तर ही किडनॅप प्रकरण आपल्याला लय महागात पडेल. कारण त्या मंजीची आई अनभन दोघे बी पोलीस स्टेशनात चालल्या होत्या. मंजी किडनॅप झाल्याची तक्रार घेऊन. तसं नाही, कसं आहे, उद्या जर त्या गेल्या आणि आपण त्या मंजीला जी धमकी दिली त्याच्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनात जर काही सांगितलं तर त्याच्यामुळं सुरवीनबाई लवकर काय तर करा, नाहीतर मग जाऊ आपण बी बिनभाड्याच्या खोलीत आणि बसू दळण दळत. फुकटीला गाय पाणी, फुकटीन गाय पाणी, फुकटीन गाय पाणी, फुकटीन गाय पाणी. चक्की पिचिंग आता बाबतींग. तू त्या दिवशी प्रपोज केलंस ना मला, पण मला नाही बोलू दिलं. आता ते मुलगी वाघमारे कुठे आहेत की? टाकू दे. हे बघ, काय लोड घेऊ नको, निवांत झोपलेत बघ. पण सत्या, तू येणार आहेस ना? नाही म्हणजे ते उठल्यानंतर मग मी त्यांना उत्तर देऊ. त्यांच्या घरातले पोलिसात गेले तर? सत्या, मी सांगितलं ना तुला, असं काय बी होणार नाही. आणि जर काय झालंच तर मी तुझ्यावर काय येऊ देणार नाही. मी घरच्यांना डाऊट नको यायला म्हणून आलो. बरोबर, तू लवकर ये बघ.
बलमा बलमा शांतू, त्यांची सवय आहे झोपेत गोरत्यात त्या. स्मॉल स्मॉल डिटेल रिमेंबरिंग. ए आता तर घाबरला होतास ना तू, आता लगेच मस्करी सुचते होय तुला. ठेव फोन, ये तुम्ही. हा लवकर ये. रत्ने, मी विचार करतोय की सत्याने जर का मंजूला किडनॅप केलं नसन आणि दुसरंच कोणीतरी किडनॅप केलं असन तर तो तिला सोडवायला पैसे मागणार आणि त्याने पैसे मागितले आपल्याकडे नाही द्यायला. पण चुकून आपण कशा पैसे करून गोळा दिले तर आपल्यालाच पुढे दंड पाडणार आणि आपण नाही दिले तर तो मंजूला काहीतरी करणार आणि मंजूला काहीतरी केलं तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी कायमची कापून टाकणार तो. सत्या, तुटताना सत्या तुटतो जीव कसा सांगत. इथं समजा घरात शोधून आले तुला आणि तो इथं काय करायला लागलास? अगं काय झालं, मी गेलो होतो खोलीत खाली, पण मला लय एकटं वाटत होतं, त्यामुळं मी वर येऊन गाणी ऐकत होतो. नाही म्हणजे गाणी म्हणत होतो, तीच म्हणता म्हणता ऐकत होतो. त्या नेबेडचा आत्ताचा फोन आला होता, ती नेबेड किडनॅप झाले म्हणून. काय वाघमाराने किडनॅप केलं कुणी तर? मम्मी, ज्यानं कुणी वाघमाराने किडनॅप केला असेल ना त्याला सोडणार नाही मी. आता त्याचा कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघच तू. सत्य, एवढं राग करायची काय गरज नाही. आणि मला खरं खरं सांग, तू रागाच्या परत तर काही केलं नाहीस ना? कारण तुझ्यावर कोणी आळ घेतलेला मला चालणार नाही सांगून ठेवते. अगं मम्मी, मी तुला बोललो ना मगाशी, माझा आणि वाघमाऱ्यांचा आता कसलाच संबंध नाही. संध्याकाळपासून मी माझ्याच खोलीत आहे, तुला माहित आहे की. येताना लाईट बंद करून ये.